नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 मे 2026। आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमधील प्रश्न आहेत ते पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, त्यासोबतच दारूबंदी आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पहिला प्रश्न आहे, काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा प्रवास टाळण्याचा सल्ला केंद्र सरकारने कोणत्या आजाराच्या पार्श्वभूमीवर दिला आहे? या ठिकाणी पहा, केंद्र सरकारनं भारतीय प्रवाशांना सांगितलेलं आहे की काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा प्रवास टाळा, जेणेकरून तुम्हाला इबोला आजाराचा धोका होणार नाही। म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। इबोला आजाराच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 2, भारतात सध्या इबोला आजाराच्या बुंडीबुग्यो स्ट्रेनचा एकही रुग्ण आढळला आहे का? त्या ठिकाणी पाहायचा आहे हा प्रश्न का विचारला आहे। प्रश्न विचारला जाऊ शकतो, काँगो आणि युगांडा या देशांमध्ये इबोलाच्या कोणत्या स्ट्रेनचा प्रसार सर्वाधिक होत आहे? तर इबोलाच्या बुंडीबुग्यो स्ट्रेनचा प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु भारतामध्ये याचा एकही रुग्ण आढळलेला नाही। म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। लक्षात ठेवायचं, बुंडीबुग्यो स्ट्रेनचा प्रसार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे। देश कोणते आहेत? काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान। प्रश्न क्रमांक 3, जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशांमध्ये पसरलेल्या इबोलाच्या उद्रेकाला अलीकडेच सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे? या ठिकाणी पहा, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडा या देशांमध्ये पसरलेल्या इबोलाच्या बुंडीबुग्यो स्ट्रेनच्या प्रसाराला उद्रेकाला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून WHO घोषित केलेला आहे। म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे। WHO मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटना, याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कमेंट करून सांगायचं। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 4, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजे CDSCO ने नुकतीच कोणत्या उत्पादनांच्या इंजेक्शनवर बंदी घातली आहे? आता मित्रांनो, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या मते कॉस्मेटिक उत्पादनं इंजेक्शनच्या स्वरूपात देत असतील तर ते त्याच्या व्याख्येमध्ये बसत नाहीत। म्हणून या ठिकाणी कॉस्मेटिक उत्पादनांच्या इंजेक्शनमधील वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे। कोणी घातली? CDSCO ने घातलेली आहे। प्रश्न क्रमांक 5, CDSCOच्या मते इंजेक्शनद्वारे दिले जाणारे उत्पादन कोणत्या कायदेशीर व्याख्येत येत नाही? तर या ठिकाणी पहा, कॉस्मेटिक याचा अर्थ त्वचेवर लावण्यासाठी, परंतु इंजेक्शनद्वारे जर ते दिलं जात असेल तर ते त्वचेच्या आतमध्ये दिलं जाते, म्हणून त्याच्या व्याख्येमध्ये येत नाही असं CDSCOचं मत आहे। म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। CDSCOच्या मते इंजेक्शनद्वारे दिले जाणारे उत्पादन कॉस्मेटिकच्या व्याख्येमध्ये बसत नाही। प्रश्न क्रमांक 5, CDSCO ने घातलेली ही बंदी मुख्यत्वे कोणासाठी एक चेतावणी आहे? मित्रांनो, जे काही क्लिनिक्स आहेत, ब्युटी क्लिनिक्स किंवा वेलनेस क्लिनिक्स जे इंजेक्शनद्वारे कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचा वापर करतात त्यांच्यासाठी ही एक चेतावणी ठरणार आहे की यांचा वापर तुम्ही शून्य करायचा आहे, पूर्णपणे बंद करायचा आहे। म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, 79व्या कान्स चित्रपट महोत्सव 2026चे आयोजन कोठे करण्यात आले होते? त्या ठिकाणी पाहायचं आहे, कान्स हे ठिकाण कोणत्या देशामध्ये आहे? तर फ्रान्स या देशामध्ये आहे। म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, 79व्या कान्स चित्रपट महोत्सवातील ज्युरी अध्यक्ष कोण होते? ज्युरी अध्यक्ष होते दक्षिण कोरियामधील एक डायरेक्टर, एक दिग्दर्शक पार्क चॅन वूक। म्हणून याचं उत्तर आहे पर्याय बी। कान्स चित्रपट महोत्सवातील ज्युरीचे अध्यक्ष होते दक्षिण कोरियाई दिग्दर्शक पार्क चॅन वूक। प्रश्न क्रमांक 9, 79व्या कान्स महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सर्वोच्च पाल्मे डिओर किंवा पाम डिओर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? पाम डिओर पुरस्कार आहे तो मित्रांनो जॉर्ड म्हणजे जॉर्ड या चित्रपटाला मिळालेला आहे। पर्याय बी याचं उत्तर आहे। आणि जॉर्डचं दिग्दर्शन, डायरेक्शन कोणी केलेलं आहे? तर याचे दिग्दर्शक आहेत क्रिस्टियन मुंग्यू यांनी जॉर्ड या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे। यावर देखील प्रश्न येऊ शकतोय। पुढे प्रश्न क्रमांक 10, गव्हर्नन्स समिट 2026चे आयोजन 23 मे रोजी कोठे करण्यात आले होते? या ठिकाणी पहा, गव्हर्नन्स समिट 2026चं आयोजन ISB मोहाली म्हणजेच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस मोहाली या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, गव्हर्नन्स समिट 2026 ची मुख्य थीम संकल्पना काय होती? थीम होती
इन्क्लुझिव्ह AI फॉर विकसित भारत म्हणजेच सर्वसमावेशक AI विकसित भारतासाठी किंवा विकसित भारतासाठी सर्वसमावेशक AI असं अशी याची थीम होती. प्रश्न क्रमांक 12. गव्हर्नन्स समिट 2026 मध्ये कोणत्या तंत्रज्ञानाच्या जबाबदार आणि सुरक्षित अंमलबजावणीवर भर देण्यात आला? तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AIच्या जबाबदार आणि सुरक्षित अंमलबजावणीवर भर देण्यात आलेला म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतातील पहिले अधिकृत खाजगी वैद्यकीय संग्रहालय म्युझियम ऑफ मेडिकल आर्काइव्ज कोठे सुरू करण्यात आले? या ठिकाणी पहा, म्युझियम ऑफ मेडिकल आर्काइव्ज आहे ते केरळमध्ये असलेल्या तिरुअनंतपूर येथील उल्लूर या ठिकाणी सुरू करण्यात आलं म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. म्युझियम ऑफ मेडिकल आर्काइव्ज हे उल्लूर तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14. भारतातील या पहिल्या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाचे संस्थापक कोण आहेत? या ठिकाणी पहा, म्युझियम ऑफ मेडिकल आर्काइव्ज केरळमध्ये आहे आणि मित्रांनो याचे संस्थापक आहेत शिवरामन. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. म्युझियम ऑफ मेडिकल आर्काइव्जमध्ये मुख्यत्वे कोणत्या गोष्टींचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे? या ठिकाणी पहा, म्युझियम ऑफ मेडिकल आर्काइव्जमध्ये वैद्यकीय मॉडेल्स, शैक्षणिक साहित्य आणि मानवी शरीरशास्त्राशी संबंधित जुनी उपकरणे यांचं प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. 25 मे 2026 रोजी पश्चिम बंगालच्या नवीन मुख्य निर्वाचन अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या ठिकाणी पहा, पश्चिम बंगालचे मुख्य निर्वाचन आयुक्त कोण होते? मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर ते होते मनोज कुमार अग्रवाल. आता मित्रांनो त्यांची जागा नीलम मीना यांनी घेतली म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. नीलम मीना यांनी पश्चिम बंगालच्या CEO म्हणजे चीफ इलेक्शन ऑफिसर, मुख्य निवडणूक आयुक्त किंवा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कोणाची जागा घेतली आहे? कोणाची? मनोज कुमार अग्रवाल यांची म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. नीलम मीना या कोणत्या राज्य कॅडरच्या IAS अधिकारी आहेत? आता मित्रांनो जर यांची नियुक्ती पश्चिम बंगालमध्ये होते तर अर्थातच त्या पश्चिम बंगाल कॅडरच्या IAS अधिकारी असणार आहेत. पर्याय सी याचं उत्तर आहे. जर वर्ष विचारलं तर वर्ष फारसं विचारलं जात नाही परंतु त्या 1998च्या बॅचच्या आहेत. प्रश्न क्रमांक 19. आगामी ग्लासगो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या चीफ डी मिशन म्हणजेच दलप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मित्रांनो ग्लासगो या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी भारताकडून जाणाऱ्या टेनिस टीमचे दलप्रमुख म्हणून रोहित राजपाल यांची निवड करण्यात आलेली आहे म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, रोहित राजपाल हे टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 20. रोहित राजपाल यांची चीफ डी मिशन म्हणून नियुक्ती कोणत्या संघटनेने केली? तर भारतीय ऑलिम्पिक संघटना म्हणजे IOA रोहित राजपाल यांची चीफ डी मिशन म्हणून नियुक्ती केलेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. ग्लासगो येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा कालावधी कोणता असेल? तर 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीमध्ये या स्पर्धा पार पडणार आहेत म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. मध्य प्रदेशातील देवास येथील देवकुमार मीना हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? या ठिकाणी पहा, देवकुमार मीना हे उंच उडी मध्ये पोल वॉल्ट म्हणजे खांबावरून पलीकडे उडी मारण्याची पद्धत याच्यामध्ये नामवंत खेळाडू आहेत म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. रांचीतील 29व्या फेडरेशन कप 2026 मध्ये देवकुमार मीनाने किती मीटर उडी मारून राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केली? तर मित्रांनो यांनी 5.45 मीटर उंच उडी मारून या ठिकाणी काय केलेलं आहे? राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी केलेली आहे म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे 5.45 मीटर. ठीक आहे, पुढे पाहायचं. प्रश्न क्रमांक 24. देवकुमार मीनाने यापूर्वी 2024 आशियाई अंडर 20 ॲथलेटिक्स स्पर्धेत कोणते पदक जिंकले होते? 20 वर्षाखालील आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये देवकुमार मीना यांनी कांस्य पदक जिंकलेलं होतं म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना क्षेत्रातील एम्फेको इंडिया कंपनी पुढील 10 वर्षात महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी
400 कोटींची गुंतवणूक करणार आहे? या ठिकाणी पहा, एम्फेको इंडिया नावाची कंपनी पुण्यामध्ये 400 कोटींची गुंतवणूक करणार आहे, म्हणून पर्याय सी पुणे हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, एम्फेको इंडियाच्या या प्रकल्पामुळे पुण्यामध्ये अंदाजे किती थेट रोजगार संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे? पुण्यामध्ये थेट 1000, मित्रांनो जास्त नाही परंतु 1000 सुद्धा बऱ्यापैकी महत्त्वाचे आहेत, म्हणून या ठिकाणी पर्याय बी याचं उत्तर आहे. एम्फेको इंडियाच्या प्रकल्पामुळे पुण्यामध्ये 1000 रोजगार निर्मिती होणार आहे. प्रश्न क्रमांक 27, एम्फेको इंडियाने हा सामंजस्य करार कोणाच्या उपस्थितीत राज्य सरकारसोबत केला? या ठिकाणी पहा, हा करार आहे तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 28, तामिळनाडूचा भारतीय धावपटू विशाल टीके याने पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत किती वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे? आता मित्रांनो 100 मीटरमध्ये देखील विक्रम प्रस्थापित केला गुरिंदर वीर यांनी. त्यासोबतच आता पुढे तामिळनाडूच्या विशाल टीके यांनी 400 मीटरमध्ये देखील नवीन विक्रम नोंदवलेला आहे. मित्रांनो त्यांची वेळ आहे 44.98 सेकंद, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. 44.98 सेकंदात 400 मीटर अंतर पार करून विशाल टीके यांनी नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 29, विशाल टीके याने हा 400 मीटरचा राष्ट्रीय विक्रम कोणत्या स्पर्धेत नोंदवला? आता मित्रांनो दोघांनी देखील एक स्पर्धा खेळली होती. स्पर्धेचं नाव आहे राष्ट्रीय सिनियर फेडरेशन ॲथलेटिक्स स्पर्धा, जी की बिरसा मुंडा स्टेडियम रांची या ठिकाणी भरवण्यात आलेली होती, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. राष्ट्रीय सिनियर फेडरेशन ॲथलेटिक्स स्पर्धा रांची किंवा बिरसा मुंडा स्टेडियम या ठिकाणी भरवलेली स्पर्धा होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, विशाल टीके याला कोणत्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन मिळते? या ठिकाणी पहा, विशाल टीके यांचे प्रशिक्षक कोण आहेत? तर जमैकाचे जेसन डॉसन, जमैका या देशातून आलेले जेसन डॉसन यांचं प्रशिक्षण यांना मिळतं, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. त्यासोबतच जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्ट हा देखील कोणत्या देशातील आहे? जमैकामधील आहे. प्रश्न क्रमांक 31, जागतिक फुटबॉल दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आता या ठिकाणी पहा, 1924 साली 25 मे रोजी पहिली जागतिक फुटबॉल स्पर्धा खेळली गेली होती, म्हणून मित्रांनो या ठिकाणी दरवर्षी 25 मे हा दिवस आहे तो जागतिक फुटबॉल दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 32, जागतिक फुटबॉल दिवस पहिल्यांदा कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? आता आपण काय पाहिलं, पहिली स्पर्धा कधी भरवली गेली होती? 1924, आणि मित्रांनो याला 100 वर्षे पूर्ण झाली, म्हणून 2024 पासून दरवर्षी जागतिक फुटबॉल दिवस साजरा केला जातो. तारीख आहे 25 मे, म्हणजे या ठिकाणी पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 33, NPL आणि इस्रोने भारतीय मानक वेळ IST अचूक प्रसारित करण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली? या ठिकाणी पहा, ISTचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, इंडियन स्टँडर्ड टाइम. आणि मित्रांनो या ठिकाणी NPL आणि इस्रोनं मिळून एकच अचूक प्रसारित वेळ करण्यासाठी काय केलेलं आहे? तर वन नेशन वन टाइम ही मोहीम सुरू केलेली आहे. पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषतः कोणती ॲप नुकतीच लॉन्च करण्यात आली? ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे. पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, भारतीय न्याय संहिता BNS मध्ये जुन्या IPCच्या राजद्रोह कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतली, कोणत्या कलमाने घेतली? या ठिकाणी पहा, IPC मध्ये राजद्रोहाची तरतूद होती, राजद्रोहाविरुद्धच्या शिक्षेची तरतूद होती. त्याचप्रकारे मित्रांनो BNS मध्ये देखील तरतूद आहे, ती कलम 152 मध्ये देण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, UEFA युरोपा लीग 2025-26 चे विजेतेपद कोणत्या फुटबॉल क्लबने पटकावले? UEFA युरोपा लीग 2025-26 चे विजेतेपद आहे ते ॲस्टन व्हिला या संघानं जिंकलेलं आहे, किंवा या फुटबॉल क्लबनं जिंकलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, सिंहस्थ कुंभमेळा 2028च्या नियोजनासाठी मध्य प्रदेश सरकारने कोणत्या तंत्रज्ञान कंपनीशी करार केला? या ठिकाणी पहा, मध्य प्रदेश सरकारने करार का केला? कारण 2028चा सिंहस्थ कुंभमेळा आहे तो मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी होणार आहे, आणि मित्रांनो यासाठी मध्य प्रदेश सरकारनं गुगल क्लाउड इंडिया या कंपनीसोबत करार केलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 38, सिंहस्थ कुंभमेळा 2028 कोणत्या नदीच्या तीरावर आयोजित केला जाणार आहे? मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी असलेल्या क्षिप्रा नदीच्या तीरावर
सिंहस्थ कुंभमेळा 2028 आयोजित केला जाईल म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 39 नाटो परराष्ट्र मंत्र्यांची 2026 ची बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी पहा, नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, नॉर्थ अटलांटिक या भागामध्ये असलेल्या देशांची ही संघटना आहे। आणि मित्रांनो, या संघटनेची जी 2026 ची परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होती ती स्वीडन या देशामध्ये पार पडली म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 40 सध्या नाटोमध्ये एकूण सदस्य देश किती आहेत? या ठिकाणी पहा, नाटोचे सर्वात नवीन सदस्य आहेत फिनलंड आणि स्वीडन। फिनलंड हा 31वा आणि स्वीडन हा 32वा आहे। आणि मित्रांनो, यामुळेच या ठिकाणी 2026 ची बैठक स्वीडनमध्ये पार पडली आणि एकूण सदस्य किती आहेत? 32 आहेत, पर्याय सी। प्रश्न क्रमांक 41 2035 पर्यंत भारताचे इलेक्ट्रिकल उपकरण उत्पादन अंदाजे किती अब्ज डॉलर पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, 2035 पर्यंत भारतातील इलेक्ट्रिकल उपकरण उत्पादन अंदाजे किती अब्ज डॉलरच्या पुढे जाणार आहे? तर ते 235 अब्ज डॉलरच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पर्याय डी याचं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 42 हायपरसॉनिक क्षेपणास्त्र ट्रॅकिंगसाठी स्वतंत्र ऑडिट यंत्रणेची मागणी नुकतीच कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने केली? या ठिकाणी पहा, नुकतीच UN म्हणजे संयुक्त राष्ट्रांनी काय केलं? तर हायपरसॉनिक क्षेपणास्त्र ट्रॅकिंगसाठी स्वतंत्र ऑडिट यंत्रणेची मागणी केलेली आहे म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 43 सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून आता नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून आता नव्यानं त्याचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं करण्यात आलेलं आहे म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 44 कोकण रेल्वे मार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा कोणता? या ठिकाणी पहा, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेला कुरबुडे बोगदा हा महाराष्ट्रातील कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। याची लांबी किती आहे? कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या कुरबुडे बोगद्याची लांबी किती आहे? तर याची लांबी ही मित्रांनो लक्षात ठेवायची आहे 6.5 किलोमीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 45 भारतीय हवामान विभागाची भारत फोरकास्ट सिस्टीम म्हणजे भारत FS वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? या ठिकाणी पहा, भारत FS सिस्टीम वापरणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे पर्याय सी याचं उत्तर आहे। त्यासोबतच मित्रांनो, ही सिस्टीम आहे ती IMDच्या मिशन मौसम अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे। पुढे प्रश्न क्रमांक 46 भारत FS या हवामान अंदाज प्रणालीचे रिझोल्यूशन किती आहे? याचं रिझोल्यूशन मित्रांनो 6x6 किलोमीटर 6x6 किलोमीटर इतकं आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न। जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या भागामध्ये। जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र।